नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. भारतीय रेल्वेमार्फत मित्रांनो मेगा भरतीची जाहिरात पहिली प्रसिद्ध झालेली आहे. जवळपास 5,900 प्लस जागा भरल्या जात आहेत. तर मित्रांनो पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ऑफिशियली रिक्रुटमेंट रेल्वे बोर्डची प्रत्येक बोर्ड जे आहेत मुंबईमध्ये देखील याच्या जागा आहेत मित्रांनो. तर रेल्वेची मेगा भरतीची 2024ची ही पहिली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. डिटेलमध्ये सर्व माहिती तुम्हाला ए टू झेड मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना याची माहिती समजेल आणि येणाऱ्या अपडेटसाठी चॅनललाही सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट म्हणजे एक प्रकारे आपण त्याला ट्रेनचं ड्रायव्हर असं म्हणू शकतो, रेल्वे ड्रायव्हर असं म्हणू शकतो. या ठिकाणी आपण पाहू शकता चित्रामध्ये देखील ट्रेन जी मित्रांनो चालते या ठिकाणी ऑपरेट करण्यासाठी जे लोको पायलट असतात त्याला आपण ट्रेन ड्रायव्हर असं म्हणतो. तर असिस्टंट लोको पायलट ALPची मित्रांनो ऑफिशियली जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, याची सर्वात महत्त्वाचं तुमचं पहिलं बेनिफिट असं आहे, तुम्ही जर महाराष्ट्रामधून अप्लाय करताय तर तुम्हाला मराठीमध्ये याची एक्झाम देता येणार आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. याची जी मीडियम ऑफ एक्झामिनेशन असणार आहे ते मराठीमध्ये मित्रांनो असेल, त्याच्यामुळे तुम्हाला लँग्वेजचा प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही इथं फॉर्म भरताय तर ती ही पहिली गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पहा, डिटेलमध्ये पुढे मी तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस देखील सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि एक लाईक नक्की करायचे. जाता जाता तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट देतोय. त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं आहे याच्या डेट्स. आता पहा मित्रांनो, जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. त्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन उद्यापासून चालू होतील. ते 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येईल. उद्या कसा अर्ज भरायचा त्याच्यावरती ही व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर पहा, असिस्टंट लोको पायलट हे पदाचं नाव आहे. लेवल 2 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट असणार आहे. 19,900 हा स्टार्टिंग पेमेंट आहे मित्रांनो, बेसिक पेमेंट फक्त. यामध्ये सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटचे तुम्हाला भत्ते असणार आहेत मित्रांनो. 60-70 हजारपर्यंत हा पेमेंट तुमचा जो आहे तो जातो. याच्यामध्ये 7वा वेतन आयोग तुम्हाला असणार आहे आणि सेंट्रलचा रेल्वेचा जॉब आहे मित्रांनो. क्वार्टर्स वगैरे सर्व तुम्हाला भेटतात त्याच्यामध्ये. तर पदाचं मित्रांनो ज्या वॅकेन्सी आहेत 5,696 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. ऑल RRBs म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डसाठी पूर्ण ऑल ओव्हर इंडियाची भरती आहे. महाराष्ट्रामध्ये देखील वॅकेन्सी आहेत. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे किती वॅकेन्सी आहेत ती. तर बघा, याच्यासाठी वयोमर्यादा तुमची 18 ते 30 वर्ष मागितलेली आहे मित्रांनो. वयोमर्यादा तुमची 1/7/2024 पर्यंत ही कंप्लीट झाली पाहिजे, म्हणजे 7 जानेवारी 2024 पर्यंत 18 ते 30 वर्ष. आता याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन तुम्हाला असतं मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही जर SC ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 5 वर्ष सूट असते. OBCला मित्रांनो ठिकाणी 3 वर्ष सूट असते. एक्स सर्व्हिसमॅनला देखील सूट असते. PWDसाठी मित्रांनो याच्यामध्ये वॅकेन्सी नाही आहेत. तर एज लिमिट झालं. आता ही जी शैक्षणिक पात्रता आहे ती किती असणार आहे त्याची माहिती आपण पाहूयात. तर बघा मित्रांनो, असिस्टंट लोको पायलट या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे ती 10वी पास ठेवण्यात आलेली आहे. प्लस याच्यामध्ये मात्र तुमचा ITI झालेला पाहिजे, कारण की टेक्निकल पोस्ट आहे मित्रांनो, ट्रेन ड्रायव्हर म्हणून किंवा असिस्टंट लोको पायलट असं आपण त्याला म्हणतो, पायलटची पोस्ट आहे. तर याच्यामध्ये तुमचं रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून जसं की NCVT किंवा SCVT मधून मित्रांनो तुमचा वेगवेगळे ट्रेड जे त्यांनी दिलेले त्यामधून एक ट्रेड झाला पाहिजे, जसं की फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, त्यानंतर मिल राईट, मेंटेनन्स मेकॅनिक किंवा मेकॅनिक रेडिओ आणि TV, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स किंवा मेकॅनिक्स मोटर व्हेकल किंवा वायरमॅन, ट्रॅक्टर मेकॅनिक किंवा ॲर्मेचर अँड कॉईल वाइंडर किंवा मेकॅनिक. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, मेकॅनिक डिझेल असेल तरी चालेल, हीट इंजिन, टर्नर, मेकॅनिस्ट रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशन मेकॅनिक याच्यामधून ITI झालेला आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. किंवा ते नाही आहे तर मित्रांनो तुमच्याकडं वरील ट्रेडमधून तुम्ही फक्त अप्रेंटिसशिप जरी केलेले तरी देखील अप्लाय करू शकता. किंवा तुम्ही 3 इयर्सचा डिप्लोमा केला मित्रांनो मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधून तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल. किंवा तेही नसेल तर मित्रांनो वेरियस स्ट्रीम्समधून इंजिनिअरिंग डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन ऑफ ITI तुमचं वरील जे ट्रेड दिले त्याच्यामधून एखादं त्याच्या रिगार्डिंग इंजिनिअरिंग देखील झालेले तरी अप्लाय करू शकता. डिग्री इन द इंजिनिअरिंग डिसिप्लिन ॲज अबोव विल बी ऑल्सो ॲक्सेप्टेबल ऑफ डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. तर ही पात्रता मित्रांनो त्यांनी दिलेली आहे. यापैकी तुमचं झालेलं असेल काय तर तुम्हाला अप्लाय नक्की करता येईल. याच्यासाठी फीज किती ठेवण्यात आलेली आहे, जसं की मित्रांनो तुम्ही जर SC ST एक्स सर्व्हिसमॅन फिमेल कॅन्डिडेट आहात किंवा याच्यामध्ये मित्रांनो इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास EBC मित्रांनो EBC लिहिलं इथं लक्षात ठेवा, OBC नाही तर EBC लिहिलेलं आहे. तर यासाठी 250 रुपये फीज आहे. बाकी सर्व अदर कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी मित्रांनो 500 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. तर ही झाली मित्रांनो पात्रता आणि तुमचं फीजबद्दल.
आता तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे त्याची माहिती आपण पाहूयात. रिक्रुटमेंट प्रोसेस मित्रांनो RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत तुमची कंडक्ट केली जाईल. ऑनलाईन तुमच्या परीक्षा होतील. फर्स्ट स्टेजमध्ये तुमची मित्रांनो CBT 1 असेल, त्यानंतर CBT 2 होईल. आता ह्या दोन्ही CBT 1 CBT 2 ह्या मराठीमध्ये मित्रांनो आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला देता येतील. मराठीमध्ये ही लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मित्रांनो CBT 1 ही क्वालिफाईंग नेचरची असेल. फक्त तुम्ही CBT 1 कंप्लीट केली. CBT 1 मध्ये तुम्हाला 75 मार्काची CBT 1 असेल, त्याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग देखील असेल. क्वालिफाईंग नेचरची असेल. CBT 1 क्वालिफाय केली की CBT 2 साठी तुम्ही पात्र होतात. CBT 2 ही मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे, कॉम्प्युटर बेसवरतीच असेल. त्याच्यानंतर CBT 2 झाली की एक CBAT होईल, म्हणजे कॉम्प्युटरची एक असेसमेंट टेस्ट असते तुमची, ती होणार आहे. सोपी असते. त्याच्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं मेडिकल एक्झामिनेशन केलं जाईल. तर याचा पूर्ण सिलेबस मित्रांनो याच्यामध्ये PDF फाईलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. जसं की CBT 2 मध्ये काय विचारलं जाईल, तर मॅथमॅटिक्स असेल, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग असेल, बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग असेल. तर हे 3च सब्जेक्ट असतील तुम्हाला. याची लिंक जी आहे PDF फाईलची, त्याचबरोबर सिलेबसची तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देतोय. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला पाहायला भेटेल आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती पाहायला भेटेल. त्याच्यानंतर पहा, CBT 2 मध्ये पार्ट A आणि B असणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्येही वेगवेगळा सिलेबस आहे. तुम्ही एकदा सर्व सिलेबस पाहू शकता याच्यामध्ये. त्याच्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट जी आहे CBAT, तीही मित्रांनो याच्यामध्ये काय होणार आहे तेही दिलेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बद्दलची लास्ट स्टेप असेल. तर ही अशा पद्धतीने मित्रांनो तुमची पूर्ण जी सिलेक्शन प्रोसेस आहे, CBT 1 CBT 2 आणि CBAT टेस्ट, ह्या 3 टेस्ट ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. CBT 1 जे आहे क्वालिफाईंग आहे. CBT 2 मध्ये तुमचे आणि CBT 2चा जो तुमचा मार्क्स असतील त्याच्यावरून तुमचं मेरिट जे आहे मित्रांनो धरलं जाणार आहे. आता मित्रांनो ज्या जागा आहेत RRB झोन किंवा झोन वाईज जागा या ठिकाणी दिलेल्या पहा ALP साठी. तर टोटल वॅकेन्सी जर या ठिकाणी आपण शेवटी पाहिल्या 5,696 वॅकेन्सी निघालेली आहेत, ज्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅनसाठी 572 वॅकेन्सी आहेत. तर पहा मित्रांनो याच्यामध्ये वेगवेगळे RRBs आहेत, म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहेत, त्या अंतर्गत रेल्वे जी आहे ती कंट्रोल केली जाते. तर पहा, जसं की रांची आहे, प्रयागराज आहे, पटना आहे, तसं आपलं मुंबई या ठिकाणी पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये मुंबई याच ठिकाणी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे. मुंबईमध्ये मित्रांनो मग वेगवेगळे काय येतात, झोन्स येतात. पहा त्यांच्या अंतर्गत या ठिकाणी पहा किती वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील. जसं की पहा SCR, WR आणि CR म्हणजे काय, सेंट्रल रेल्वे. सेंट्रल रेल्वे पाहू शकता. जसं की पुण्यामध्ये सेंट्रल रेल्वे आहे, मुंबई RRBच्या अंतर्गत येते. तर त्या ठिकाणी सेंट्रल रेल्वेमध्ये तुम्हाला समजा पुण्यात फॉर्म भरायचं, मग सेंट्रल रेल्वे कुठं आहेत, पुण्यामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी देखील महाराष्ट्रामध्ये असतील. तर टोटल त्या ठिकाणी किती जागा आहेत, 411 जागा आहेत मित्रांनो. आणि एक सर्व्हिसमॅनसाठी किती, 41 जागा आहेत. आता तुमच्या हे कॅटेगरीनुसार वॅकेन्सी इथं दिलेल्या आहेत. पहा प्रत्येक कॅटेगरी वाईज SC ST OBC अशा पद्धतीने ओपन. त्यानंतर WR वेस्टर्न रेल्वे, याच्यामध्ये पहा 110 जागा आहेत मित्रांनो. वेस्टर्न रेल्वे महाराष्ट्रामध्ये कुठं आहे ते तुम्हाला पाहायचं आहे आणि त्यानुसार अप्लाय करायचं आहे. त्यानंतर SCR 26 वॅकेन्सी आहेत. तर टोटल ह्या वॅकेन्सी मुंबईसाठी मित्रांनो या ठिकाणी असणार आहेत. तर अशा पद्धतीने ही जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. याच्याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.